दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी होतीये। एसआयटी टीमकडून अशोक खरातची चौकशी सुरू करण्यात आली आहे। महिलांवरील अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर गुन्हा दाखल झालाय। त्या पार्श्वभूमीवर त्याची आता ही चौकशी एसआयटी कडून सुरू आहे। भोंदूबाबा खरात विरोधात महिलेच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या हालचालीला वेग। फिर्यादी खरात विरोधी तक्रार देण्यास तयार होताच वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांनीही कारवाईला ग्रीन सिग्नल देताच पोलीस ऍक्शन मोडवर आले। खरातचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त प्लॅन तयार करण्यात आला। सुरुवातीला तक्रारीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला। ड्राफ्टमध्ये खरातचे नावही टाळले। पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ बंदोबस्ताचे आदेश दिले। खरी माहिती गुप्त ठेवण्यात आली। 5 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली। कुणालाही प्लॅनची पूर्वकल्पना नव्हती। सिव्हिल ड्रेसमधील टीम पूर्णवेळ खरातच्या घराबाहेर तैनात होती। क्राईम ब्रांच आणि गुंडा स्क्वॉडचा ऑपरेशनमध्ये सहभाग। संशय टाळण्यासाठी परिसरात चोर घुसला असा बहाणा पोलिसांनी केला। चोर शोधण्याच्या नावाखाली पोलिसांनी शिताफीने खरातच्या घरात एंट्री केली। खरात घरात असल्याची खात्री होताच वरिष्ठांना गुप्त संदेश मिळाला। क्राईम ब्रांचने तात्काळ खरातला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली। अटकेनंतर कुटुंबियांकडून गोंधळ आणि पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। कोणत्याही दबावाला न जुमानता पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली।